तर कारण पहिला पकडावं लागलं आणि मग बोलेन मी. हे धामण आहे आणि बिनविषारी साप आहे. तर इथे बघू शकता त्यांनी खरं तर कुत्र्यांना वगैरे घर देतात. म्हणजे इथं भरपूर लोक कुत्री वगैरे सगळं सोडून जातात आणि ह्यांनी पाळतात त्यांना आणि त्यांना म्हणजे शेल्टर देतात, जी चांगली गोष्ट आहे. आणि खरं त्यांनी सापाला बघून पळून जायला लागलेत. तुम्ही जागा बघू शकता, केवढे विठा आहे तिथं बघू शकता. तर हे खूप आत जात होतं साप आणि मग ते विठा काढून काढावे लागले. आणि मला तर खरं तर असं वाटलं की इथे धूळ नागिन वगैरे असेल, म्हणजे रेसर स्नेक. तर तो पण बिनविषारीच असतो. खरं धामण आहे छोटासा आणि बिनविषारी आहे. तर इथे तुमच्याकडे आसपडोस सुद्धा अशी सुंदर एरिया आहे. तर खरं तर ह्यांनी असं म्हणायला पाहिजे की हा असू द्या इथे साप. कारण धामण जर असला तर विषारी साप थोडे कमी येतील. कारण धामण हुंदीर जास्त खातो. तर हे जर हुंदराचं खायचं काम केलं तर विषारी साप तुमच्याकडे थोडे कमी येतील. तर ह्याच्या म्हणजे नेक्स्ट टाइम थोडंसं लक्ष घ्या. आणि इथे तुम्ही ह्याला बघू शकता, इधर ना असे इथे बघा गाठी गाठी झालेल्या आहेत. आणि नॅचरली हा छोटा साप आहे आणि असाच हा मोठा सुद्धा होतो. आणि असं काही नाही आहे की ह्याला नेचरमध्येच ठीक होतात. आणि जसं सगळ्यांना डॉक्टर असतात, म्हणजे कुत्र्यांना म्हणा किंवा माणसांना सुद्धा असे डॉक्टर आम्ही जाऊन दाखवू शकतो. पण सापांना वगैरे कोण डॉक्टरकडे घेऊन जात नाही. जर आम्हाला दिसलं तरच आम्ही डॉक्टरकडे वगैरे घेऊन जातो आणि हे नॅचरली असे ठीक होतात. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.